गावातील एक तांडा आहे, येळा तांडा म्हणून. त्या गावचे ग्रामस्थ गेल्या 5 दिवसांपासून माजलगावच्या तहसीलवरती धरणे आंदोलन करत आहेत, केवळ आणि केवळ फक्त पाणी मिळावं म्हणून. देशामध्ये जलजीवन योजना, गाव तिथे ही योजना राबवल्या जाते, घर तिथं नळ दिल्या जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. परंतु इरला गावच्या काही ग्रामस्थांनी जातीय मानसिकतेतून या येळा तांड्यातील लोकांना पाणी देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. नेमकं का व कशासाठी हे वंचित ठेवलेलं आहे हाही प्रश्न उद्भवतोय. मात्र ज्या भागामध्ये, ज्या विधानसभेमध्ये हे गाव मोडल्या जातंय, इरला असेल, डुब्बा असेल, त्या ठिकाणचं तालखेडा असेल, हे गेवराई मतदारसंघामध्ये मोडल्या जातंय. येळा तांडा देखील असेल, तो सुद्धा गेवराई मतदारसंघामध्ये मोडल्या जातोय. मग गेवराईचे आमदार पंडित का झोपी गेलेत का, असा प्रश्न आता जनता करत आहे. आमदारांना जर एखाद्या तांड्यावरचा किंवा गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही तर त्यांनी चक्क राजीनामा द्यावा, अशी भूमिका आता या गावकऱ्यांनी घेतलेली आपण पाहू शकतो. की माजलगावच्या तहसील समोर हे ग्रामस्थ असंख्य संख्येने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून हे उपोषणाला बसलेले आहेत, पण माजलगावचे एकही प्रशासकीय अधिकारी या उपोषणस्थळी दाखल झालेलं नाही. या देखील माता भगिनी आपण पाहू शकता. या ठिकाणी माता भगिनी देखील मोठ्या संख्येनं हक्काचं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. इरला गावचे काही ग्रामस्थ तांड्यावर पाणी येऊ देत नाहीत. नेमकं त्यांना दुजाभाव हा नेमका कशामुळे करायचा आहे का? जातीवादाची मानसिकता मनी बाळगून तांड्यावरील लोकांना पाणी द्यायचं नाही का, हाही या ठिकाणी प्रश्न उद्भवतोय. आपण काही लोकांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी बोलूया. तर नेमकं काय प्रकरण आहे, काय भाऊ मला सांगा, तुमच्या गावामध्ये गेल्या 1 महिन्यांपासून पाणी नाही, नेमकी तुमच्या गावची परिस्थिती काय, तुमच्या तांड्यावरची परिस्थिती काय, याबद्दल काय सांगाल? सर कसं आहे बरं का, आम्हाला तिथं पाण्याचं स्तोत्र दुसरं कोणतंच नाही. आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीसाठी जे काही पाणी ते आम्ही रीतसर 2002मध्ये काही शेतकऱ्यांनी तिथून पाईपलाईन ह्या धरणातून रीतसर त्याचं ते परवाना वगैरे काढून केलेले आहेत. त्या शेतकऱ्याकडून संमती घेऊनच त्या पाईपलाईन 2002मध्ये झालेल्या आहेत. आतापर्यंत पाणी व्यवस्थित चालू होतं सर, परंतु काय झालं, ही मानसिकता त्यांची कशी बदलती सांगता येणार नाही. त्यांचं असं मत आहे की वारंवार लिकेज होते. लिकेजाच्या संदर्भात कधीच त्यांना त्रास झालेला नाही किंवा त्यांच्यासोबत भांडणं झालेले नाहीत. कुठलंच काही नसताना एक पाईपलाईन लिकेज होती, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी त्याचा रीतसर पंचनामा केलेला आहे त्या गोष्टीचा, आणि त्या पंचनाम्यात सरळ उल्लेख आहे सर, लिकेज काढलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी पाईपलाईनी फोडल्या. सुरुवातीला 3 पाईपलाईनी 5 इंचीच्या फोडल्या आणि 5 इंचीच्या पाईपलाईन फोडल्याच्या नंतर त्या गावात बाकीच्या ज्या बंजारा समाजाच्या पाईपलाईनी आलेल्या आहेत त्याच्यासाठी गावात मिटिंग घेणं, गावातून फंड जमा करणं आणि JCB लावून सामूहिकरित्या तिथं एकदम मॉब जमा करणं 100-150 लोकांचं, आणि तशा पद्धतीचं कृत्य करून सामूहिक गुन्हा तिथं या ठिकाणी त्यांनी आमच्यावर केलेला आहे. आणि कंप्लेंट सर 1 महिन्याच्या पुढं लुटून गेलेले. त्या ठिकाणी सगळं ते पाईपलाईनची चर JCBनं खोदून 3 जागेवर चर खोदून आमच्या एकूण 13 ते 14 पाईपलाईनी फोडलेल्या आहेत. त्याच्यात आमचं जे काही जामगा तांडा आणि येळा तांडा आहेत त्या ठिकाणी ती सरकारने जी योजना दिलेली आहे ते सुद्धा स्त्रोत त्याने अशा पद्धतीचं कृत्य करून बंद केलेलं आहे. म्हणून वेळोवेळी आम्ही प्रशासकाकडं लगेच आम्ही विनंती करायला चालू केलेली आहे. एवढ्या तीव्र टंचाईमध्ये आमचे पिकं पूर्ण जवळपास 350 एकरमधलं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. पिकं पूर्ण गेलेली आहेत. पिकावर आमचं पोट असल्यामुळं आम्हाला नाविलाज झालेला आहे. म्हणून आम्ही जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही 3 चक्रा मारल्यात आणि हे प्रश्न जातीय स्वरूप याला निर्माण होऊ नये हे आपण कुठंतरी त्या लोकांसोबत आपले आणखीन सलोख्याचे संबंध राहावात, यामुळं आम्ही जरांगे दादाकडे सुद्धा 2 चक्रा मारून तिथून पण आम्हाला कुठं आउटपुट निघालेलं नाही. जरांगे दादाने त्यांना 2 वेळेस माझ्याकडे या असं त्या समोरच्या लोकांना रिक्वेस्ट केलेली असताना सुद्धा ते गेले नाहीत.
जरांगे दादा शेवटी आम्हाला शेवटच्या चक्रामध्ये म्हणले की हे लोक जरा वेगळे दिसतात, यांना मी एवढा निरोप देऊन ते माझं ऐकत नाही म्हणल्यावर हे वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, ह्यांची वेगळी मानसिकता आहे असं त्यांनी दिलं. आणि शेवटी आम्ही प्रशासकाच्या या ठिकाणी 30 तारखेपासून सर हे महिला पुरुष सर्व हे आंदोलनासाठी उपोषण आंदोलन या ठिकाणी करत आहोत. माजलगावचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके माजलगाव मतदारसंघातले, ते तुमच्या भेटीला आले का? त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का? सर या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची भेट घेतली, परंतु ते असं म्हणले की तो जो एरिया आहे तालखेड सर्कल हे माझ्या हद्दीत येत नाही आणि तो त्या गेवराई मतदारसंघात येत असल्यामुळं मी काही त्या प्रकरणाकडं गांभीर्यानं लक्ष घालणार नाही. मग गेवराईचे जे आमदार आहेत पंडित, त्यांच्याकडे तुम्ही हा प्रश्न घेऊन गेलात का? तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आलं? माझ्यासोबत जवळपास आमच्या तांड्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक समजदार लोक सेफ होते. आमचा प्रश्न असा होता की साहेबाकडून विजयसिंह साहेबाकडून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, ते आम्हाला न्याय देऊ शकतील, म्हणून आम्ही ह्या प्रकरणाला जातीय स्वरूप न येता हे शेतीचा प्रश्न आहे आणि तो तिथंच थांबला पाहिजे, ते समजून त्या लोकांना सांगतील ही आशा आम्हाला होती. परंतु त्या गोष्टीत आम्ही तीन वेळेस हे करून बी आम्हाला त्याच्यात काही असं आउटपुट नाही निघालं. ताई, तुम्ही काय सांगाल? तुमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावतो, तुम्हाला पाण्याची अडचण निर्माण होते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमची जे पाईपलाईन आहे ते आम्ही पाणी पिण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, केलेले आहेत. तर त्यांनी आता सध्या तुम्हाला पाणी मिळतंय का? मिळतंय का नाही मिळत? पण किती दिवसांपासून मिळत आहे याबद्दल काय सांगाल? 1 महिना होऊन गेला. आमचे जनावर असे हे झालेत, आमचे सगळे शेती वाळून गेले. आम्हाला सध्या पाणी नाही आहे प्यायला. आम्ही आता सध्या असं पाणी करून आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. तरी आम्हाला सरकारने आमचा न्याय दिला नाही. आम्हाला वाटतं की सरकारने न्याय द्यावा, आमचे पाईपलाईन जोडून द्यावा. आमचे सगळे शेती हे झाल्यामुळं आम्हाला वाटतं की आत्महत्या करून मरून घ्यावा. या ठिकाणी खरोखरच इथं आपण पाहतोय की जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ गिरलाडोबा तालखेड हा या ठिकाणी गेवराई मतदारसंघामध्ये मोडला जातो आणि गेवराईचे आमदार जे आहेत विजयराजे पंडित यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. आपल्यासोबत काही आजीबाई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. आजी, तुमच्या तांड्यामध्ये पाणी किती दिवसांपासून येत नाही, किती दिवसांपासून बंद आहे, याबद्दल काय सांगाल? आमच्या गावात महिना झाला पाणी येत नाही. कशामुळे येत नाही, का नेमकं? पाईपलाईन फोड आहे मराठा. कोणते नेमकं, कोणत्या गावच्या? गावाचे फोड आहे. कशामुळे फोडली, काय ते काही तर हे झालं म्हणून फोड आहे ते पाईपलाईन. तुम्हाला प्यायला पाणी आहे का? तुम्हाला प्यायला पाणी आहे का? जनावरांना पाणी पाजायला आहे का? शेतीला पाणी सध्या आहे का? याबद्दल काय सांगाल? पाणीच नाही आम्हाला, कशाचंच पाणी नाही. प्यायला नाही, जनावराला नाही, शेतीला नाही, काही नाही. आमच्या पाईपलाईन फोड आहे. गुरवाण्याचं पाणी, पिण्याचं पाणी तुम्ही आता नेमकं कुठून आणता आणि कशा पद्धतीने आणता? कुठून बी असे गाडीवर जेवारी भरून आणते. तुम्ही पण काय सांगू शकाल याबद्दल? तुमच्या गावाला पाणी नाही, काय नाही? आम्ही मजूर लोक आहेत भाऊ, मजूर लोक आहेत. आम्ही मजुरीला त्यांच्या शेतात जात असतो. त्यांनी आम्ही मजुरीला जात नाही म्हणून आमच्या संग एवढा वादिवाद केला. त्यांनी आमचं सगळं बंद केलं. पाणी पियाचं नाही, कसं जनावराचं नाही, शेतीचं नाही, कोणतंच नाही. सगळं पिकं आमच्या असे वाळून खट झाले. आमच्या दारात असं जनावर ढोरं आरडायला लागले पाण्यासाठी. येळा तांड्याची लोक त्यांची बिर्ला गावच्या लोकांच्या शेतामध्ये तुम्ही कामाला जात नाही म्हणून तुमचं पाणी बंद केलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्यामुळेच मुद्दाम केलं ते. आम्ही त्याच्यावर शेतीत सारखं कामाला असतो. त्याच्यासाठी आम्ही कामाला जात नाही म्हणूनच आमचं त्यांनी बंद केलं. आमचं काही सुद्धा गुन्हा झालेला नाही. त्याच्यात गुन्हा झाला त्यांची दाखल केली. खरोखरच या ठिकाणी ताईंनी या ठिकाणी खूप मोठ्या आजीबाई आपण या ठिकाणी आहेत. आजीबाई, तुम्ही मला काय सांगण्यात गेल्या 3-4 दिवसांपासून तुम्ही माजलगावच्या तहसीलवरती उपोषणाला बसलेला आहे आणि तुम्हाला पाणी मिळत नाही, याबद्दल काय सांगा? प्यायला नाही,
ढोरा जनावरांना एक खंदूच्यावाणी करायला लागले. पहिल्यापासून भावकीवाणी होते ना, आताच करायला लागले खंदूच्यावाणी. आम्हाला झालंय ऊस आणि त्याच्या हाताने पाईपलाईन जोडून दिलंय. सगळे सहकार्य केले आम्हाला. अगोदर भावकीवाणी होते आणि आता त्यांना काय वाटायला लागलंय? का कशामुळं तसं करायला लागले ते? तालखेड सर्कलमध्ये, जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणारं इर्ला गाव आणि त्या बाजूला असलेला येळा तांडा या गावच्या लोकांना, तांड्यावरील लोकांना 1 महिन्यांपासून पाणी बंद केलेलं आहे. इर्ला गावच्या लोकांनी नेमकं का व कशामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि गाव तिथं जलजीवन योजना आणि तांडा तिथं पाणी आणि घर तिथं नळ हे उद्दिष्ट आपल्या देशाचं असताना देखील काही नाही. माझ्या माता भगिनी या ठिकाणी सांगतायत की इर्ला गावच्या लोकांच्या शेतामध्ये कामाला जात नाहीत म्हणून त्यांनी ही पाईपलाईन पूर्णपणे खोदून काढली आहे आणि यांचं पाणी पुरवठा बंद केला असल्यामुळं ही लोक त्रस्त झालेले आहेत. तर त्यांना वेळोवेळी विनवण्या करून देखील त्या लोकांनी, इर्ला गावच्या लोकांनी पाणी पुरवठा पाईपलाईन जोडल्या गेली नाही. मग नेमकं प्रशासन, माजलगावचं प्रशासन आणि गेवराईचं प्रशासन नेमकं काय करतंय हा प्रश्न आता या ठिकाणी उद्भवतो आहे. आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. गेल्या 5 दिवसांपासून माजलगावच्या तहसीलवर बसलेले हे येळा तांडा या तांड्यावरची लोक गेल्या 5 दिवसापासून माजलगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. परंतु या 5 दिवसांपासून अद्यापही एकही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता हा लढा जास्तीत जास्त तीव्र होत जाणार आहे. आता नेमकं पाहायची गोष्ट एवढीच आहे की माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके हा प्रश्न मार्गी लावतील का गेवराई मतदारसंघाचे आमदार विजय पंडित या प्रश्नावर तोडगा काढतील. या दोन्ही आमदारांच्या मध्यभागी असलेला हा इर्ला गावचा येळा तांडा लोकांचा दोघांच्या मध्ये दिसून असा घट्ट यांच्यावरती अन्याय होत आहे. मग आता हे दोन्ही मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आणि विजय पंडित याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या येळा तांड्यावरच्या लोकांना पाणी वेळेवर देण्याचा प्रयत्न करतील का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड.